केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकासाच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं। सुमारे 1,500 कोटी रुपये मूल्याची ही विकास कामं आहेत। त्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार इथे श्रींच्या उत्सव मूर्तीचं पूजन करण्यात आलं। मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धनासह मुख्य मंदिर जतन, संवर्धन आणि परिसर विकास कामांच्या कोनशिलेचं अनावरण झालं। यावेळी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या मंदिर आराखडा प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली। सध्या मूळ मंदिराच्या संवर्धनाची तसंच मंदिरातील विद्युतीकरण, सीसीटीव्ही आणि लाइटिंग विषयक कामं प्रगतीपथावर आहेत। मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचं संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचं सुशोभीकरण आणि विकासाची कामं हाती घेण्यात येणार आहेत। यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे। केंद्र आणि राज्य शासन धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध असून हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे। कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य शासनातील मंत्री, खासदार, आमदार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी तसंच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।